मित्रांनो फायनली इथं आलतो आधार सेंटरवर. नाईट पॅन्ट घेतली कामामध्ये, घोडा गाडीमध्ये बसलेलो. घोडा गाडीची सवारी चालू आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही जायलो होतो कर्नाटकामध्ये आहे, तर बागलकोटला जायलो इकडं. आणि बागलकोटला जाण्याचं कारण हे की आधार लिंक नंबर केलेला होता, आधारला लिंक केलेला होता नंबर. तर आज 13 दिवस झाले लिंक झालेलं नाही. तर मग मी फोन लावला गावाकडं तिकडं महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडं. तर ते म्हणले साईटवर लय लोड चालू आहे म्हणले. मग इथं शेजारी जर असलं तुमच्या कुठं आधार लिंक सेंटर, तर तिथं जाऊन चेक करा किंवा मग डबल लिंक करा म्हणून. मग त्याच्यामुळं आता बागलकोटला जायला लागलो. मग आता म्हणजे मी बागलकोटला तर गेलेलो पण 15 वर्ष झालं त्याला. कसं झालेलं आहे काय आता बागलकोटमध्ये, आणि आधार लिंक भेटतं आहे का नाही की भेटलं बघू आपण पुढं. आता कसं झालेलं आहे बागलकोट बी कसं झालं आहे, आणि आधार सेंटर कुठं आहे ते पण बघू. तर गाडीची वाट बघत बसलो तिथं. माझ्यासोबत आहे लक्ष्मण आहे माझ्यासोबत, आणि गाडीची वाट बघत बसलो. ह्या साईडकडून येणार गाड्या, ह्या साईडकडून गाड्या येणार. तर बसलोत गाड्याची वाट बघत. आता चालूत पण वाट बघत म्हणजे आता चालू आहे. पण फास्ट गाड्या फास्ट आहेत इकडं. आपल्या इकडे सारख्या नाही त्या की अर्धा तास असं लागत नाहीत. फास्ट गाड्या एक 10 मिनिटाच्या आत 2-3 गाड्या जातात. फायनली मित्रांनो बसलो त्या गाडीमध्ये. गाडी अशी बघावी, बसलो रप बागलकोटला डायरेक्ट जायचं सीधा. आणि तिथे गेल्याच्यानंतर आधार सेंटर बघावं लागेल. गाडी त्या म्हणजे कर्नाटक शासन त्या गाडीत नाही बसलो. ही खाजगी बस आहे, मिनी बस आहे. मिनी बसमध्ये बसलेलो. तर आता बघू किती लवकर भेटतं आहे का नाही, म्हणजे माहीत नसल्यामुळं काय होतं आहे काय माहिती. पण आहे का नाही ते बी पुन्हा त्याला महाराष्ट्रामधल्याला लिंक करा देतात का नाही, म्हणजे त्यांचं काहीतरी वेगळं असेल तर तिथं विचारावं लागेल. बघूत आता. पुढं भरपूर टाईम झाला तिथं बसलो होतो आम्ही. तर गाडी आलीच नाही, म्हणजे गाड्या आल्या त्या भरपूर गाड्या आल्या पण थांबा नाही गेल्या तिथं. स्टॉप नसन शक्यतो तिथं, त्याच्यामुळे थांबलंच नाही. पण गाड्या पण फुल भरून राहिल्या होत्या. मग त्याच्यामुळे खाजगी गाडी आहे, खाजगी गाडीमध्ये जायला लागलो आम्ही. आता डायरेक्ट बागलकोटमध्ये जातो. ड्रायव्हर म्हणलं डायरेक्ट बागलकोटमध्ये सोडतो. मित्रांनो बागलकोटमध्ये पोहोचलो होतो आम्ही. गाडी गेली तिकडे सोडून आम्हाला. बागलकोटमध्ये पोहोचलो. एक सेकंड फोन येतो. इतकं फिरलात का नाही इथं आधार काढण्यासाठी, अपडेट करण्यासाठी. लय फिरलोत पण काय हे सांगायला गेलं. पत्ता त्यांना काय सांगायला तर एक कळत सांगते तर पत्ता सांगते तर कुठं पोस्ट ऑफिस आहे म्हणून. पण काय कन्नडमध्ये काय समजा नाही गेलेत. कन्नड बी काय कळत नाही. सांगायला लागलेत कन्नडमध्येच. जेवढी कळते तेवढं थोडंफार हे होतं आहे. पण भरपूर परेशान झालो आहे. आता पोस्ट ऑफिस कुठं आहे ते हुडकायचं आहे. तिथं आधार सेंटर आहे म्हणून. बघूत पोस्ट ऑफिस कुठं आहे. तर लय फिरलो बघा, मगापासून चालूच आहे. पाय चालूच चालायला लागलो. पार तर तिकडच्याकडे येऊन पलीकडे जिथं सोडलेलं होतं बस स्टँडच्या पलीकडे साईडला, तिथून असं फिरून या इकडून आलोत. ह्या इथं आहे तर पण आता म्हणले ह्या इकडं पुढं कुठं तरी आहे. पुढं कुठं तरी आहे काय माहिती. कुंकड आहे तर चालायचं नुसतं. आणि परत एक जणाने दुसऱ्याने हिंदीमध्ये सांगितलं की आज शनिवार आणि रविवार, उद्याच्याला म्हणजे उद्याच्याला रविवार आहे, आज शनिवार आहे. 2 दिवस बंदच राहतं आहे म्हणलं. मग तर अवघड झालं बघा. एक तर आपण ऊस तोडायला केव्हा उद्याच्याला जर चालू झालं ऊस तोडायला, तर मग कामाला एकदा लागल्याच्यानंतर यायला जमत नाही, फिरायला जमत नाही. आणि आज फिरायला लागलो तर बंद आहे म्हणा. आज सुट्टी असल्यामुळं फिरायला लागलो तर बंद आहे. आता खरं काय आणि खोटं काय तिथं पोहोचल्याच्या नंतरच कळेल. भरपूर जणांनी सांगितलं पण तिकडं आहे. पण एक जणांना मध्येच सांगितलं आज शनिवार आहे म्हणून बंद आहे म्हणून. बघूत आता. घोडा गाडीमध्ये बसलेलं. घोडा गाडीची सवारी चालू आहे. पहिली वेळच आहे बसायची बरं का. बागलकोटमध्ये आलो पहिली वेळेस. पोस्ट ऑफिसकडे जाण्यासाठी घोडा गाडी केली आहे. आणि पोस्ट ऑफिसला जाय म्हणा. किती फिरलो तर आम्ही. गुगल मॅपवर जर हुडकलं तर गुगल मॅपनं इथं ॲक्सिस बँकेपाशी आणून सोडलं आहे. ॲक्सिस बँकेचं हेड ऑफिस. काय गुगल मॅप बी धोका खाल्ला गुगल मॅपनं. आता ह्यांना सांगितलं, दादाला विचारलं मी पोस्ट ऑफिसला जायचं. त्याने 30 रुपये घेत म्हणले.
सोडतो म्हणले. अण्णा याचं कितना किलोमीटर आहे पोस्ट ऑफिस? 1 किलोमीटर नाही होता. 1 किलोमीटर नाही होता बोलतो. नाही होता 1 किलोमीटर नाही होता. ठीक आहे चलो जाऊन दो. चला जाऊ द्या. घोडागाडीमध्ये पण बसलो नाहीत कधी. घोडागाडीमध्ये बसायची तेवढीच हे झाली. हां म्हणजे जी आहे का ती फिलिंग काय म्हणतात रिक्षामध्ये काय बसायची त्याच्यातली वेगळीच आहे आणि घोडागाडीमध्ये बसायची फिलिंग वेगळीच आहे. काय म्हणतो लक्ष्मण काय म्हणतो काय बसलाच कधी घोडागाडीमध्ये? नाहीच का? पहिलीच वेळ आहे त्याची पण घोडागाडीमध्ये बसायची. बघू तिथं गेल्याच्या नंतर उघडं का चालू आहे का नाही ते बघत. आज बाजार आहे शक्यतो इथला. बाजार आहे इथला. मोबाईल कवर आहे म्हणायला लागली तर हवा मस्त लागायली. गारवा कसं पळायले फास्ट पळत आहे की. मित्रांनो फायनली इथं आलतो आधार सेंटरवर याच्या सॉरी आपलं पोस्ट ऑफिसवर आलतो. तर पोस्ट ऑफिसवर तिथं विचारलं मग पलीकडच्या साईडला चालू होतं पण त्या मॅडम म्हणल्या लिंक करण्यासाठी जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर सोमवारी यावं लागेल म्हणले. म्हणलं मग सध्या काय चालू आहे तर ते म्हणल्या सध्या ते काय दुरुस्ती करायचं चालू आहे म्हणले फक्त याच्यामध्ये. मग आता दुरुस्ती करायचं म्हणल्यावर आपले चालू असायला पाहिजे पण त्या म्हणलं सोमवारी आहे. ठीक आहे म्हणलं चला जाऊ द्या. तिथं कुठं आपण बहस करायचं थोडं चालू तर आपण एकतर इतक्या लांब आलो कष्ट करायला ऊस तोडायला यांच्या सगळं ते कुठं बहस करीत बसावं. त्या म्हणलं सोमवारी या मग जाऊ तर आपण बघू त्या वेळेस जर काम जरी चालू झालं असलं तर अर्जंट गरज आहे की आपल्याला मोबाईल नंबर लिंक करण्याची. कारण की मोबाईल नंबर लिंक जर झाला तर आपल्या इकडे लाडकी बहीण योजनेचे KYC आणि केलेलं नाही घरची. तर मग लाडक्या बहिणी योजनेची जर KYC करायची असेल तर मोबाईल नंबर लिंक करायचा अत्यंत गरजेचं आहे. मग गरज आहेच आपल्याला. तर डबल आपण सोमवारी येऊत बघूत. आपण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे पण म्हणलं ना तेच म्हणलं 13 दिवस झाले आपल्याला महाराष्ट्रामध्ये 13 दिवस झाले आणि मॅसेज नाही काही नाही. आता विचारलं OTP येतं का नाही OTP नाहीच. आधार लिंकच झाला नाही तर OTP कुठला येणार आहे. मग परत तिथल्या ह्याने सांगितलं महाराष्ट्रामधून सांगितलं ते मित्रच आहे माझा त्याने सांगितलं जर जवळपास कोण जर असेल आधार सेंटर तिथं तर त्याच्यावर जाऊन डबल लिंक कर म्हणले. महाराष्ट्रामध्ये साईटवर भरपूर लोड यायला लागला आहे. मग कर्नाटकामध्ये साईटवर थोडा लोड नसेल येत त्याच्यामुळं तिथं बघूत म्हणलं. तर ठीक आहे म्हणलं चला काय येऊ तिथं म्हणजे चला आणि म्हणजे सोमवारी येऊत आणि लिंक करूत काय डबल नाही तर एक वेळेस तारीख शक्यतो शेवट 18 तारीख आहे त्याची लाडकी बहिणी योजनेची शेवट 18 तारीख आहे. 18 का 17 आहे ह्या दोन्हीमध्ये कुठली तरी तारीख आहे. मग दिवस थोडे जवळ आलेले तर परिस्थिती अवघड आहे. 1,500 रुपये जर बंद पडले तर आपल्या गरिबीला आणि लय म्हणजे त्याचा मोठा हे ना मोठा फटका आहे. बघूत आता गावाकडे जायचं आता आणि काय ना नुसतं चालायला लागलो होतो. मग घोडागाडीमध्ये बसलो. घोडागाडीमध्ये आयुष्यामध्ये कधी बसलेलं नव्हतं. पहिली फर्स्ट टाईम होती घोडागाडीमध्ये बसायची. बसलोत घोडागाडीमध्ये मस्त वाटलं बरं का. थोडाच होता 1 किलोमीटरचंच अंतर होता आणि आम्ही इथून गेलो बरं जवळून घेतलं गुगल मॅपनं इथून जवळून आम्हाला तिकडं नेलं आहे. ह्या रस्त्याने जे आलेलो होत का या रस्त्यानेच आधी आलेलो होतो इथपर्यंत आलो आहे आणि इथून वाकडा टर्न घ्यायला लावला गुगलनं आणि कुठं सोडलं ॲक्सिस बँकेसमोर. काय ॲक्सिस बँकेची काय अवघड आहे बाबा म्हणलं. मग तिथून या इथंच आलो जवळ घेतले पैसे घेतले त्यांनी चला ठीक आहे शेवटी जनावर आहे ते बी घोडा आहे डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त त्याला हे आहे. चला असो बघूत आपण समोर आणि आता बघूत काहीतरी हे करायचं. गाडी आणि आता वापस जायला गाडी काय माहीत नाही कुठली. गावाचं नाव ते होनाकट्टी आहे काय होनाकट्टी गावाचं नाव ऐकलं नसलं कधी
कर्नाटकातल्या गावातल्या अशाचे नाव होतं होनाकड्डी गावाचं नाव आहे. असे दादा आपापल्या गावाचे तिकडचे असतात म्हणजे नाव असते भाषा जशी भाषा तसे गावाचे नाव. चला पण छोटं गाव आहे काय माहिती आता म्हणजे किती वेळेस विचारावं लागतं त्यांना पण माहिती आहे का नाही. तर आता मोठं बागलकोट एक डिस्ट्रिक्ट आहे जिल्हा आहे मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यासारखं वाटत नाही पण जिल्ह्यासारखं वाटत नाही काही. फक्त इमारती आहेत काय नाही बाकीचं काही नाही. रोड सगळा खाली सगळा रोड खाली आहे बघा. रोडला काहीच नाही. आमच्या इकडे बारक्या बारक्या छोट्या मोठ्या म्हणजे चांगल्या पद्धतीच्या तालुक्याला जर गेलात तर मरणाची गर्दी असते. इथं तेवढी काय जिल्ह्याच्या ठिकाणी गर्दी नाही. असो मित्रांनो इथून सेलमधून हे घेतलं आहे नाईट पॅन्ट घेतली कामामध्ये. आणि इथं जास्त वेळ थांबत नाही मी कारण त्याने गाणे लावलेत व्हिडिओ गाणे लावले तर कॉपीराईट जर लागलं तर पुन्हा त्याला आणि माझेच माझे होते ना. त्याच्यामुळं तिथून म्हणलं चला लवकर निघाव. नाही तर मी तिथं टाईमपास मस्त केला. बघितलं भरपूर नाईट पॅन्ट आणि कपडे बी भरपूर होते. पण मॉलमध्ये एवढं लय महाग आहे मॉलमध्ये. ते मॉलमध्ये काय हे होतं आमच्या मॉलमध्ये सेल लागलेलं आहे बारकं सेल मॉल नाव होतं त्याच्यावर सेल लागलेलं होतं ते कपड्याचं सेल आहेत. तर घेतले ते पण ते सांगण्याचं हे आता काहीतरी आपण करायला तर म्हणलं हे घेतलेली वस्तू दाखवावंच लागेल. पण तिथं दाखवायला तिथं गाणे लावलेले त्याने गाणे बंद नव्हतेच त्याचे. तर म्हणलं कॉपीराईट लागेल सगळं गाणे हे मध्ये हे करायचे म्हणल्यावर तुम्हाला आवाज आलाच असेल. तर आता गावाकडे निघलो आम्ही आणि गॅस कुठं नीट करीत असतील तिथून आम्हाला एक वायसर घ्यायचे थोडे छोटे वायसर घ्यायचे. गॅसच्या टाकीला वायसर असतं बघा आतून ते वायसर घ्यायचं आहे आम्हाला. घरचे सगळे म्हणजे गॅसला वायसर बसाना गेले ते म्हणजे हे रेग्युलेटर बसाना गेले त्यासाठी वायसर घ्यायचं आहे. भरपूर बघितलं इथं पण काय दिसाच ना गेलं आहे. बघू चलत चलत ते बी घेऊ. फायनली मित्रांनो पोहोचलो होतो आम्ही आणि रस्त्याने भरपूर परेशान झाली. तिथून दुसऱ्या ह्याच्यामध्ये रिक्षामध्ये आलो होतो. तर रिक्षाने पण पलीकडे सोडलं पुन्हा तिथून अनेक लांब चलत आलो आणि भरपूर परेशान झाली. तुम्ही बघितले तिकडं पण परेशान होती. आणि आज शेवट तर कामच झालंच नाही. आणि बोलिलं सोमवारी या म्हणले सोमवारी चालू होईल साईट. आज काय नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. काय मम्मी रे दाखव ग त्याच्याकडे मम्मीकडे त्याच्याकडे दाखवा. बघ मम्मी करायला लागलाय मम्मी बस कर.